नमस्कार मित्रांनो, आतापर्यंत आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 4 यातील श्लोक 40 पर्यंत सगळे श्लोक आपण अभ्यासले. आता या प्रवासात आज आपण अशा वळणावर आलो आहोत जिथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला शेवटचा म्हणजे 41 आणि 42व्या श्लोकात कर्माच्या गुंतागुंतीतून बाहेर पडण्याचा अंतिम मार्ग सांगतात. अनेकदा आपल्याला असे वाटते की कर्म केलं म्हणजे त्याचं फळ आपल्याला चिकटलं म्हणजेच आपण त्याच्यात अडकून पडू. पण भगवान श्रीकृष्ण आज सांगतील की ज्ञानाच्या तलवारीने जर आपण संशय कापला, जे संशय नष्ट केला, तर कर्मच आपल्याला मुक्त करणार आहे. चला पाहूया श्लोक 41 आणि श्लोक 42 चा सविस्तर अर्थ. श्री भगवानुवाच योग संन्यस्त कर्माणं ज्ञानं संच्छिन्न संशयम् आत्मवन्तं न कर्माणि निबंधन्ति धनंजय. या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला धनंजय या नावाने हाक मारतात आणि 3 महत्वाच्या अटी सांगतात, जे केल्यावर आपण कर्मबंधनात अडकणार नाही. योग संन्यस्त कर्माणं म्हणजे काय? ज्याने समत्व बुद्धीने, ज्याने योगाद्वारे कर्माची फळे ईश्वराला अर्पण केली आहे. समत्व बुद्धी म्हणजे काय? तर हा जो कर्मयोग आहे, जो ज्याने जाणला आहे आणि तो रोजच्या जीवनामध्ये त्याचा अंगीकारलेला आहे. अंगीकारलेला आहे म्हणजे काय? तर आपण केलेलं कुठलंही काम त्याच्या फळाची अपेक्षा न करता ईश्वराला अर्पण करणे म्हणजे समत्व बुद्धीने करणे. आता आपण का अडकतो कर्मामध्ये? एकतर आपण असा विचार करतो की हे मी करत आहे, म्हणजे त्याबद्दलचं जे काही प्राऊड आहे, त्याबद्दलचं जे काही आपलं ममत्व आहे ते आपण त्याला चिकटवून बसतो, म्हणून आपण त्या कर्मामध्ये अडकतो. पण जर आपण असा विचार केला की हे जे मी काही करतो आहे किंवा करते आहे, हे मी करतच नाहीये, तो भगवंतच आपल्याकडून करून घेत आहे, म्हणजेच काय, आपण जे काही करू ते सगळंच आपण ईश्वराला अर्पण करत आहे. या भावावर जेव्हा आपण येऊ, तीच आहे समत्व बुद्धी. दुसरं काय सांगितलेलं आहे? दुसरी अट, ज्ञान संच्छिन्न संशयम, ज्याचे सर्व संशय आत्मज्ञानाने नष्ट झालेले आहेत. आता पुन्हा हा संशय जर कापायचा असेल, हा संशय जर दूर करायचा असेल, तर आत्मज्ञान होणं महत्वाचं आहे. तर आत्मज्ञान म्हणजे नक्की काय? तर आत्मज्ञान म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या ठायी, मनुष्य असेल, पशु असेल, पक्षी असेल, ज्याच्यात चेतना आहे अशी कुठलीही वस्तू असेल, त्या सर्वांच्या ठायी तो भगवंतच आहे, तोच व्यापून राहिलेला आहे आणि आपण सगळे त्याच्या हातातले बाहुले आहोत. कोणी आपल्याशी वाईट वागलं, कोणी आपल्याशी कसंही वागलं, तरी भगवंताची इच्छा म्हणून ते स्वीकारणं, त्याच्याविषयी म्हणजे कसं होतं, ते चक्र आहे. आपण कुठली तरी इच्छा धरतो, मग त्याच्या अपेक्षा होतात, त्या पूर्ण झाल्या नाही की दुःख होतं, मग चिडचिड होते. मग हे जे सगळं काही आहे, हे आपण आपली इच्छा, माझं का ऐकलं नाही, म्हणजे मी यामध्ये आपण अडकून बसतो, मी, माझं. पण जेव्हा आपण हे सगळं आत्मज्ञान होतं आणि हे सगळं संपवतो, जे काही होत आहे ते त्याच्याच इच्छेने होत आहे, त्यामुळे चांगलं झालं तरी त्याचा खूप आनंद होणार नाही, वाईट झालं तरी त्याचं दुःख होणार नाही. अशा स्थितीमध्ये आपण जेव्हा जाऊ, तेव्हा आपण आत्मज्ञानाच्या मार्गावर मार्गस्थ होऊ आणि जेव्हा आपण तसे होऊ, तेव्हा सगळे सर्व संशय हे दूर होणार आहे. आणि असं झालं की मग आपल्याला कर्मबंधनात आपण अडकणार नाही. आता बघूया तिसरी अट, आत्मवंतम, जो आपल्या स्वरूपात स्थिर आहे. आत्मवंतम, आपल्या आत्म्यात स्थिर आहे. कारण जो काही परमात्माचा अंश आपल्यामध्ये आहे, तो आत्म्यात आहे.
आपण म्हणजे कोण? आपलं शरीर का? आपला चेहरा का? आपलं नाव म्हणजे आपण आहे का? नाही, अनेक नावं असतात. आपलं शरीर म्हणजे आपण आहे का? लहानपणी आपलं शरीर छोटं होतं, मोठेपणी मोठं होतं, वृद्ध झाल्यावर आपलं शरीर थकतं. मग नक्की शरीर म्हणजे आपण आहोत का? मन म्हणजे आपण आहोत का? बुद्धी म्हणजे आपण आहोत का? नक्की आपण कोण आहोत? पण जो आत्मा आहे आपल्या आतमध्ये, तो आपण आहोत. त्यामुळे त्या स्वरूपामध्ये जेव्हा आपण स्थिर होऊ, तेव्हा आपल्याला ही कर्मबंधनं चिकटणार नाही. याच्या बंधनातून आपण मुक्त होऊ. त्यामुळे तीनही अटी श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत आणि म्हणतायत की हे जर तू सगळं केलंस तर तुला ही कर्मबंधनं लागू होणार नाहीत आणि म्हणूनच तू हा सगळा संशय संपवून टाक आणि युद्धाला तयार हो. पुढचा श्लोक खूप महत्वाचा आहे. तिकडे जाण्यापूर्वी एक दैनंदिन जीवनातील उदाहरण बघूया. श्लोक 41 साठी. तर आपण एक अनुभवी डॉक्टर बघतो. जेव्हा ते सर्जरी करीत असतात तेव्हा ते असा विचार करत बसतात का मी केलं तर काय होईल, नाही झालं तर त्याचं जीवावर बेतेल, चांगलं झालं तर तो मला थँक्यू म्हणेल. नाही, ते त्यांचं कर्म पूर्ण कौशल्यानं, त्यांचं काम चोखरित्या ते करीत असतात. तशाच पद्धतीने की मी हे केलं तर त्याचा चांगला परिणाम होईल का, वाईट परिणाम होईल का, असा सगळा विचार न करता मी जे करतोय ते माझा धर्म आहे का, हे माझ्याकडून अपेक्षित आहे का आता करणं, तर त्याच्या परिणामांचं ओझं मनावर न ठेवता आपण ते काम केलं पाहिजे. तेव्हाच आपण त्या कर्तव्यातून मुक्त होऊ. आता बघूया 42वा श्लोक. श्री भगवानुवाच तस्मात् ज्ञान संभूतं हृत्सं ज्ञानसिनात्मनः छित्त्वैनं संशयं योगं उत्तिष्ठोत्तिष्ठ भारत. हा या अध्यायाचा पूर्ण हा जो अध्याय आहे 4 ज्ञानकर्म संन्यास योग यातील शेवटचा आणि अत्यंत प्रेरणादायी श्लोक आहे. यामध्ये श्रीकृष्ण म्हणतात, हे भारता, हे अर्जुना, तुझ्या हृदयात जो संशय बसला आहे की हे मी युद्ध करू की नको करू, यामुळे जे परिणाम होणार आहेत ते चांगले होतील का, यामुळे जे परिणाम होणार आहेत त्या कर्मात माझ्या हातून पाप घडेल का, या सगळ्या संशयांना तू बाजूला सार. तू अज्ञानातून जन्मले आहेत हे सगळे संशय, त्यांना तू बाजूला सार. तू अज्ञानातून मुक्त हो, ज्ञानाची कास पकड आणि हे जे काही तुझा संशय आहे तोच तुझ्या प्रगतीचा शत्रू आहे. त्यामुळे हे सगळं बाजूला सारून तू युद्धासाठी तयार हो, असं भगवंत श्री अर्जुनाला सांगतात. 2 आदेश आहेत यामध्ये. ज्ञानासेना छित्त्वैनं, संशयाला ज्ञानाच्या तलवारीने कापून टाक, असं ते म्हणतात. आणि दुसरा आदेश आहे योगम अतिष्ठोत्तिष्ठ, म्हणजे काय, योगात स्थित हो आणि उठ, तुझं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी उभा राहा. त्यामुळे आपलं जे काही कर्तव्य, आता आपल्याला युद्धात जायचंय का लढायला, मग जे आपण म्हणतो की जी गीता आजच्या काळात सुद्धा रिलिव्हंट आहे, आजच्या काळात सुद्धा ती उपयोगी आहे, आजच्या काळात सुद्धा ते तेवढंच महत्वाचं ज्ञान आपल्याला मिळतं, कारण याच्यामध्ये प्रत्येक जीवाचं जे काही कर्तव्य आहे ते कसं करावं हे सांगितलेलं आहे आणि कसं केल्याने आपण याची फळातून मुक्त होऊ त्याचा मार्ग दाखवलेला आहे. आता यामध्ये ते म्हणतात की उठ आणि तुझं कर्तव्य कर, जे काही आपल्या वाट्याला कर्तव्य आलेलं आहे. मग तुम्ही विद्यार्थी असाल तर अभ्यास करा, गृहिणी असाल तर स्वयंपाक करा, घरच्यांकडे लक्ष द्या, गृहस्थ असाल तर आपला नोकरी धंदा व्यवस्थित करा, आपल्या घरच्यांचं पालन पोषण करा. तुमचं जे काही कर्तव्य आहे ते तुम्ही चोखपणे करा. मग त्याचे परिणाम काय होतील, त्याच्यातून मला फळ मिळेल का, त्याच्यातून काही फायदा होईल का,
ते नाही केलं तर मग माझं वाईटच होईल का, मग मला पापच लागेल का, असं आपण ओव्हर थिंकिंग करत बसतो प्रत्येक गोष्टीचं. तर इथे साक्षात भगवंत अर्जुनाला म्हणताय की हा सगळा संशय तू कापून टाक आणि तू युद्धासाठी तयार हो. त्यामुळे आपण सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनात हे सगळे जे संशय आहे, ही जी ओव्हर थिंकिंग आहे, ही बाजूला सारून आपलं जे कर्तव्य आहे ते करण्यासाठी तत्पर असलं पाहिजे आणि आपलं काम हे चोखपणे बजावलं पाहिजे. समजा एखादा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे आणि त्याच्या मनात सतत संशय आहे, मी पास होईल का, माझा अभ्यास पुरेसा आहे का. मग हे सगळं जर तो विचार करत बसला तर त्याचं अभ्यासात लक्ष लागणं कमी होणार, त्याला ते हळूहळू लक्ष उडणार. श्रीकृष्ण इथे सांगतात की संशयात वेळ घालवू नका, ज्ञान मिळवा, तुमची क्षमता ओळखा आणि अभ्यासाला सुरुवात करा. तर आता मित्रांनो, आपण हा जो अध्याय 4 आहे त्याच्या शेवटाकडे आलेलो आहोत. तर हा अध्याय 4 आपल्याला काय शिकवतो की केवळ कर्म सोडून चालणार नाही, तर ते निस्वार्थ भावनेने करायला हवे. जे काम करत आहोत ते भगवंताला अर्पण केलं पाहिजे. हे सगळं करण्यामध्ये संशय हा आपला सर्वात मोठा शत्रू आहे, जो आपल्याला अज्ञानाच्या अंधारात ठेवतो. त्यामुळे आपल्यातील सुप्त शक्ती ओळखा, कर्तव्यापासून पळ काढण्याऐवजी ज्ञानाचा आधार घेऊन संकटांचा सामना करा. तर हा झाला आपला अध्याय 4 त्याचा शेवटचा श्लोक आहे. ओम तत्सद इति श्रीमद् भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे ज्ञानकर्म संन्यास योगो नाम 4थो अध्यायः. अशा प्रकारे हा जो 4था अध्याय आहे, ज्यामध्ये श्रीकृष्ण अर्जुन संवादामध्ये ज्ञानकर्म संन्यास योग सांगितलेला आहे, त्याचा हा शेवट आहे. तुम्हाला भगवद्गीतेचा 4था अध्याय कसा वाटला? तुमच्या आयुष्यातील कोणतं संकट, कोणता संशय तुम्ही या ज्ञानाने दूर केलात? तुम्हाला काय उपयोग झाला? तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हरिओम तत्सत.